टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। भिवंडीतल्या पडघा बोरिवली गावामध्ये एटीएसचं सकाळपासून सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि संपूर्ण गावाला पोलिसांचा वेढा असल्याचं पाहायला मिळतं आहे। आतमध्ये एटीएसचे अधिकारी वेगवेगळ्या घरांमध्ये सर्च ऑपरेशन करतात। काही संशयास्पद व्यक्ती आहेत ज्यांच्यावरती एटीएसकडून लक्ष ठेवलं गेलेलं होतं आणि त्यांच्या हालचाली आढळल्यानंतर एटीएसचे अधिकारी पहाटे 3 पासून या पडघा बोरिवली गावामध्ये अशापत्त सर्च ऑपरेशन करताना पाहायला मिळत आहेत। आता आपण पाहतो की गावच्या वेशीवरची दृश्य जर बघायची झाली तर गावच्या वेशीवरती ठाणे पोलिसांचं एक पथक तैनात आहे। त्याचबरोबर आतमध्ये अगदी पावलावरती पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहेत आणि एकूण 15 ते 20 ठिकाणी हे सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती मिळते आहे। जवळपास 400 ते 450 पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा संपूर्ण गावामध्ये पाहायला मिळतो आहे। आणि हे गाव नेमकं कुठं आहे हे जर बघायचं झालं तर पुढच्या बाजूला जो हायवे आपल्याला पाहायला मिळतो आहे तो ठाणे भिवंडीकडून नाशिककडे जाणारा हायवे आहे आणि याच हायवेच्या बाजूला 2 किलोमीटर आतमध्ये हे पडघा बोरिवली गाव आहे आणि याच्या आधी सुद्धा या गावामध्ये असंख्य वेळा तपास यंत्रणांच्या मोठमोठ्या कारवाया झालेल्या आहेत। याच गावातून दहशतवादी साकीब नाचनला एनआयएनं अटक केलेली होती। त्याचबरोबर एकूण 15 लोकांवरती अटकेची कारवाई एनआयएने केलेली होती आणि वर्षभरापूर्वी 400 ते 450 गाड्यांचा फौज फाटा या गावामध्ये घुसलेला होता आणि रात्रभर सर्च ऑपरेशन केल्यानंतर साकीब नाचन आणि त्याच्या सहकाऱ्यांना अटकेची कारवाई करून एनआयएनं अटक केलेली होती। मात्र आता पुन्हा एकदा महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई जी आहे ती केलेली आहे। पडघा बोरिवली गावच्या वेशीवरती ही उभा आहे आणि पुढच्या बाजूला ठाणे पोलिसांची गाडी या ठिकाणी पाहायला मिळते आहे। त्याचबरोबर आतमध्ये जर पाहिलं तर अगदी काही पावलांच्या अंतरावरती सुद्धा अशा पद्धतीनं पोलिसांच्या गाड्या त्याचबरोबर जवान जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या बंदोबस्तामध्ये एटीएसचे अधिकारी पहाटेपासून हे सर्च ऑपरेशन करताना पाहायला मिळत आहे। त्या संपूर्ण गावात याआधी सुद्धा ज्या पद्धतीनं कारवाया झालेल्या आहेत त्यावेळेला नेहमीच हे गाव रडारवरती राहिलेलं आहे, तपास यंत्रणांच्या रडारवरती राहिलेलं गाव आहे आणि त्यामुळे साकीब नाचन आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या ॲक्टिव्हिटीमुळे पुन्हा एकदा एटीएसनं या गावावरती लक्ष ठेवलेलं होतं आणि आता 15 ते 20 जणांच्या घरांमध्ये हे सर्च ऑपरेशन एटीएसकडून केलं जात आहे। साकीब नाचनच्या घरी सुद्धा सर्च ऑपरेशन सुरू आहे। त्याचबरोबर 8 ते 9 जणांना पोलिसांनी एटीएसनं ताब्यात घेतल्याचं कळतं आहे। त्यामुळे किती तास हे सर्च ऑपरेशन चालतं आणि या सर्च ऑपरेशनमधून नेमकं काय बाहेर येतं, कोणत्या संशयास्पद हालचाली एटीएसच्या लक्षात आलेल्या होते ज्याने या कारवाई केली जाते हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसोबत मी कृष्णा सोनावडकर, TV9 मराठी, ठाणे भिवंडी।